या ठिकाणी कुशोडे शिगणवाडी जाकडी नृत्य वाघजाई आगवे आयोजित करण्यात आले आहे। तरी संपर्क सागर गांगणकर यांच्याकडून 201 रुपयाचं असं बहुमूल्य पारितोषिक आले तरी आम्ही शतश आभारी आहोत। धन्यवाद धन्यवाद घडसी दादा काय माहितीये का, पॅडवाल्याच्या काठीची खुजली संपली, बँजवाल्याच्या हाताची खुजली संपली, अल्कोळाच्या हाताची खुजली संपली, इकडे पण खुजली संपली, आता माझ्या तोंडाला खुजली संपली। त्याच्यामुळं यांचा आवाज जरा कमी करून मला वायसा द्या, है ना, सांगायची गरज नाही, तुम्ही मास्टर आहात।
चला सप्तसुरांच्या प्रेमात मी पडलो आहे आणि यशाचे शिखर हळूहळू वर मी चढलो आहे. रसिक जन गुरु मायबा रसिक जन गुरु माय बाप यांच्या आशीर्वादा मी नटलो आहे आणि त्यांच्या चरणासी स्पर्श करून शाहीर म्हणून मी घडलो. रसिक माय बापांच्या चरणी शाही योगेश शांताराम मुकनाथ मुक्काम पोस्ट अतिशय शिकवणवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी शंभूराजू घराणे आमचे गुरुवर्य शिवराम विठोबा वस्ताद परमपूज्य आदरणीय सन्माननीय कोकणचा ठाण्यावाद रामचंद्र खाडेकर बुवा सुधाकर सावरकर बुवा यांचा पंत शिष्य आपल्या सेवेला हजर आहे आणि म्हणून माझ्या गावची ग्रामदैवत आई काळकाई माता दयाळ गावची ग्रामदैवत आई काळेश्वरी आणि सावरबाच्या चरणी या जाण पामराचा मानाचा मुद्रा छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा
त्यानंतर आपण सर्व मराठी बांधव ताट मानेने जगतो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा माझा मानाचा मुजरा. या देशासाठी आपल्या देशाची आहुती दिली त्या सर्व थोर हुतात्म्यांना शहीद योगेश शंकर गुजरात यांचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आजचा नियोजित कार्यक्रम म्हणजेच काळेश्वरी ग्राम विकास मंडळ दयाळ मुंबई हा असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. कलगी तुऱ्याचा आम्ही दोन्ही शहीद मुंबई मंडळाचे 5 धारक आहोत. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम होणार आहे. परंतु या मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. गेली 4 वर्ष तुरेवाला एकच, शक्तीवाला चेंज, शक्तीवाला बदल. बुवा बोलून गेले बुवाचा कार्यक्रम एकच होतो, पण काय होतो बुवा? योगेश बुवा बोलतो त्याला जागतो. जे बोललो ते बोललो, मागे हटत नाही. म्हणून 4 वर्ष बुवा हे कार्यक्रम मला देत आहेत. म्हणून हा रंगमंच मला मिळत आहे. बुवा कार्यक्रम पाहिजे असं माझं काही हावरेपण नाही तुमच्यासारखा. याला फोन कर त्याला फोन कर मला कार्यक्रम दे. बुवा भिका मागत नाही, पहिल्याला सुरुवात करतो. कमीपणा लेखायचा हा बुवांचा एक नवा पॉइंट आहे की कोणाकडे कमी बोलायचं. आजचा हा शायर माझ्या ताकदीचा नाही. आज बुवा बोलले नाही माझ्या ताकदीचा बुवा आहे, नाही बोलले बुवा. म्हणून बुवा ठीक आहे असू द्या, हळू तुमच्याकडे येतो. आज या ठिकाणी सांगायचं म्हणजे वास्तविक जास्त बोलायला नको आहे, परंतु कार्यक्रमानंतर जास्त बोलायला पाहिजे. आज माझ्यासमोर माझे गुरुवारी घाणेकर बुवा बसले, त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्याच्यामुळे बुवा आज माझं भाग्य समजतो, आज मी तुमचा शिष्य आहे. कारण तुमचा शिष्य झालो नसतो त्या रंगामध्ये मला बघायला मिळाला नसता. म्हणून तुमचा प्रथम मी ऋणी आहे. तुमच्या मुलगा समान तुमच्या पायाला चरणानं केला आहे स्पर्श, तुम्ही आशीर्वाद दिला. त्यानंतर जी जोडी होती शंकर जाधव विरुद्ध घाणेकर बुवा, ते माझे गुरु समजले शंकर जाधव बुवा आलेला आहे. सुद्धा माझा मानाचा मुजरा. माझे कावळे मामा नंतर नितीन लोखंडे बुवा, सुधाकर मास्कर, प्रवीण कोळे, संभाजी बिरवटकर, रुपेश साठले, सदानंद सरवते बुवा, पत्रकार उदय दंदाने, सचिन काशेकर, संतोष शिंदे बुवा, अमोल दैत्य, अजून कोणी या गर्दीमध्ये असतील त्यांना मानाचा मुजरा करून. वेळ कमी मित्रांनो, 3 तासामध्ये आम्हाला दोघांना भांडण करायचंय. बुवा बोलले 3 तासाच्या आत बुवांची मी नवरा आहे म्हणजे तेवढी बायको आहे. चला बघूया संसार कसा करतात. बुवा सांगितलंय आज जर नवरा चांगला भांडला तर बायको चांगला संसार करी. म्हणून बुवा तुमच्या जवळ प्रेमानेच भांडणार. पुढे तुम्हाला संसार कसा करायचा आहे तो तुमचा तुम्ही बुवा. नाही जर संसार बुवा केला तर मग हाय भाऊ तुमच्यावर खड्ड्या गाडी. म्हणून आमचे मित्र उमेश दादा भानसे यांच्या सहयोगातून पुन्हा एकदा योगेश बुवांना संधी दिली. जंगम काका असतील, सुधीर दादा मिटकर असतील, आमचे मित्र जोशी काका आणि सर्व पदाधिकारी, गावचे सरपंच धुमाड दादा, नंतर आमचे सुनील दादा, या सर्वांना मानाचा मुजरा करून प्रथम फेरी सुरुवात करतोय. आता काय झालं माहिती आहे, पूर्ण पण जायचंय गावाला. हा काय माझं मोठेपण सांगत नाही. बुवा बोलले की माझ्या शाखेने गुरुगा बुवा तुमच्या शाखेने माझा मानाचा मुजरा आहे. पण बुवा आपण कोणाला देणं लागतो. बुवा तुम्ही शाहीर म्हणून फिरवताना तुमच्या डोक्यात लाल टोपी आहे, मी टोपी घातली नाही. तुम्ही बुवा टोपी घातलाय, तुमच्या टोपी खाली काय दडलंय ते लोकांना दाखवा तरी काय येतं दडलंय का. आपला असाच दाखवायचं म्हणून टोपी घातले असं तुमचा पर्सनल विषय असेल जायचं नाही मला. या ठिकाणी बक्षीस आलंय की अनंत महाराज तोडकडे ₹200, ज्ञानेश्वर महाराज जोरगे ₹200, मुकुना बुवा वादळ सुटलाय, वादळ सुटलं पाहिजे, वादळ सुसाट सुटणार. फक्त जरा देवाची विनवणी घेऊ द्या, रसिकांच्या चरणी स्पर्श करू द्या, मग वादळ सुसाट काय वादळ आज भोगावणार आहे ते. म्हणून सुरुवात करतोय कशी ती बघा. या ठिकाणी माझी शाखा गेली 2 वर्ष या रंगमंचावर नाचत आहे. खोंडेकर देवी नृत्य कला पथक मुक्काम खोंडे तालुका खेड. माझे संगीतकार गेली 5 वर्ष मला साथ करत आहेत, ज्यांच्यामुळे आज मी नाच शिकलो, कलगीतुरा शिकलो. ते आमचे ढोलकी पंडू प्रमोद दादा पालकर, माझे बँजो मास्टर सुमित दादा पवार, माझे ऑर्गन मास्टर ऋतिक दादा आणि माझे लाडके बंधू राहुल दादा रांगडे.
आणि आमचा गोड आवाज यांच्या नावाचा घवघवा होता होता गेल्या महिनाभर ते आमचे गणशी दादा. ओ गणशी दादा, तुम्हाला मानाचा मुजरा. चला सुरू करूया. असते नावं लोकांची घेऊया. पहिला प्रथम रसिकांच्या चरणी माझी मानवंदन असणार आहे. लक्ष असू द्या. शाहीर म्हणून जन्मामी आलो, शाहीर म्हणून जन्मास आलो, याचा मला अभिमान आहे. रसिक माय बापांचा आशीर्वाद मिळाला, याचा सुद्धा सार्थ अभिमान आहे. जिवंत असेपर्यंत तुमची सेवा करी, जिवंत असेपर्यंत तुमची सेवा करी, हाच सुद्धा माझा अभिमान आहे. आणि गाताना इथे मरण आले तरी याचा सुद्धा मोठा अभिमान आहे. शेरोशायरी कमी करतोय, जास्त गाणी घेत आहे. आज या ठिकाणी माझी सकाळची ट्रेन डोंबिवली ते सीएसटी असा प्रवास करतो. ते सर्व माझे भजन प्रेमी आलेले आहेत आणि पर्यंत ते कल्याण असा माझा प्रवास असू संध्याकाळचा. ते सुद्धा माझे मित्र आले, ते सुद्धा मानाचा मुजरा. धन्यवाद. स्तवन गात आहे. शाहीर का घडलो आणि शाहीर मला कुणी केली, गुरूंचा आशीर्वाद आहे. पण या रंगमंचावरती उभा नसतो तर आज शाहीर म्हणून, गायक म्हणून मी कधीच नसतो. म्हणून प्रथमतः रसिकांची मी आभार व्यक्त करतोय, त्यांच्या चरणात स्पर्श करतोय. कसं ते बघा. काही नव्हतं बरं त्याच्या उपकाराने कधी विसरणार मी घडलो त्यांच्या आशीर्वादानं. मला शाहीर केलं हो कोणी, मला शाहीर केलं हो कोणी, रसिक जनानं. मला शाहीर केलं हो कोणी, रसिक जनानं. मला शाहीर केलं या कोणी, रसिक जनानं. मला शाहीर केलं या कोणी, रसिक जनानं. हो आज सांगतो खरं काही नव्हतं बरं त्यांचे उपकार ना कधी विसरणार मी घडलो त्यांच्या आशीर्वादानं. मला शाहीर केलं या कोणी, मला शाहीर केलं या कोणी, रसिक जनानं. मला शाहीर केलं या कोणी, रसिक जनानं. शाबाश. लोक कलेचा
लोककलेची मला लागली तहान, लोककलेची मला लागली तहान, त्याच कलेसाठी माझे वाहिले प्राण, पामर मी अज्ञान बालक लहान, पामर मी अज्ञान बालक लहान, गाताना मी चुकलो तरी घ्यावी समजून, हो तुमच्या चरणाचा हो असं मी होऊन, दिलं आयुष्य सार माझं झोपून, आज काय आलो शिकलो उभा राहून, मला शाहीर हे केलं हो कुणी, मला शाहीर हे केलं हो कुणी, रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कुणी, रसिक जनानं मला शाहीर हो केलं कुणी, रसिक जनानं मला शाहीर हो केलं कुणी, रसिक जनानं. Yeah. Come on, boy. Yes, come on. कोकण हे आहे कला गुणांची खाण, कोकण हे आहे कला गुणांची खाण, सभारंगणी गाऊ त्यांचे गुण गायन, सभारंगणी गाऊ त्यांचे गुण गायन, सभारंगणी गाऊ त्यांचे गुण गायन. परशुरामान त्यास केलं निर्माण, परशुरामान त्यास केलं निर्माण, साधू संतांचे आहे त्याच वरदान, साधू संतांचे आहे त्याच वरदान, साधू संतांचे आहे त्याच वरदान. हो ती पुण्यभूमी सांगूया वर्णुनी, सदा राहू माया भूमीचे दारुणी, दाखवूया किती त्याची गाऊन, मला शाहीर हो केलं या कुणी, मला शाहीर हो केलं या कुणी, रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कुणी, रसिक जनानं मला शाहीर हो केलं कुणी, रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कुणी, रसिक जनानं. शाबाश. शंभूराजू घराण्यात शाळा मी शिकलो, शंभूराजू घराण्यात शाळा मी शिकलो, शिवराम विठोबा गुरुजींना भेटलो, शिवराम विठोबा गुरुजींना भेटलो, शिवराम विठोबा गुरुजींना भेटलो. ठाणेकर बुवांच्या चरणी लीन झालो, ठाणेकर बुवांच्या चरणी लीन झालो, सुधाकर माऊलीच्या नजरेत पडलो, हो माझे भाग्य मोठे नाही कसले तोटे, मनी समाधान योगेशाला वाटे, आज बारी करतो तुला लावून, मला शाहीर हे केलं हो कुणी, मला शाहीर हो केलं या कुणी, रसिक जनानं मला शाहीर हो केलं या कुणी, रसिक जनानं मला शाहीर हो केलं कुणी, रसिक जनानं मला शाहीर हो केलं कुणी, रसिक जनानं. हो आज सांगतो खरं नाही नव्हतं बरं, त्याचे उपकार ना कधी विसरणार, मी घडलो त्यांच्या आशीर्वादानं, मला शाहीर हो केलं कुणी, मला शाहीर हो केलं कुणी, रसिक जनानं मला शाहीर हो केलं कुणी, रसिक जनानं
शाही रहो केल या गुणी रसिक जनान बोल श्री गणपती गजानन बोल तू रे अखंड हरदा साळीचा शंभूराजू घराण्याचा रामचंद्र घाणेकर बुवांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा या ठिकाणी शाही प्रथम शिकवण जे 100 रुपये आले त्यानंतर आमचे मित्र ज्यांची इच्छा होती कुंभवली गावातले आमचे मित्र बळीराम चव्हाण यांची कुलदेवता त्यांच्या घरी बसले आणि त्यांचं गाणं त्यांची आरती स्वतः मी लिहिली आणि गोपाळ करंडे या दोघांनी आरती लिहिली आणि त्या आरतीचा 1 लाख जवळ लोकांनी बघितलंय चांगली प्रशंसा आहे त्या आमचे चव्हाण मित्र यांच्याकडून योगेश बुवांच्या आवाजासाठी 2500 रुपये बक्षीस आलंय त्यांचा सुद्धा आभार धन्यवाद आज या ठिकाणी बुवा बोललाय गाण्यामध्ये की तुमचे सखे सोबती असतील तर बुवा मी एकटा आहे बुवा म्हणता की 5 वर्षाने बुवाची गाठभेट पडले याचा अर्थ बुवा असा नाही की 5 वर्ष बारे बुवा केले नाही योगेश बुवा बोलत नाही पण करून दाखवतो योगेश बुवा प्रमोद दादा पूर्वीचा योगेश बुवा बघायचा असेल पूर्वीचा योगेश बुवा बुवा तुम्हाला चायले सती बुवा तुम्हाला चायले 2015च्या अगोदरचा योगेश बुवा कसा होता तुम्हाला बघायचा असेल तर बुवा जरूर माझ्याशी भिडा बिंदास एकटा खमक्या आहे घाणेकर बुवा शिष्य तुम्हाला लढायला आणि म्हणतात की सखे सोबती आले भरपूर बुवा मी कृष्ण आजचा म्हणजे सवयकडे माझ्या बरोबर येणारच ना मी आजचा कृष्ण असेल तर सवयकडे माझ्याबरोबर येणारच ना म्हणून बुवा असं तुम्ही राधा आहात म्हणून तुमच्याबद्दल म्हातारे मावश्या बरेच आले आहेत म्हातारे मावश्या तुमच्यावर बरेच आले आहेत ते मी बोलू काठी टेकत टेकत म्हातारे मावश्या तुमचं मी बोलू का नाही बोलणार पण बुवा योगेश बुवाला कच्चा समजू नका चांगला अजून चांगला वागतो तुमच्याशी चांगलाच मारतोय म्हणून बुवा बारी चांगली तुम्ही केली त्याच्याबद्दल वादच नाही आणि म्हणतात की चायले जर बोलले तर बोलले म्हणजे ह्यांनी कानाखाली मागून मारावी पुढून नाही मारावी बुवा असा बुवा नाही जे आहे ते समोर समोर चला गणागडा म्हणतोय आणि बुवानी गण गायलं की म्हणतात माझ्या मागून या कोणत्या तुमच्या शहरामध्ये जो तुम्ही ओळ गायली की जोपर्यंत विश्व धरती आहे तोपर्यंत तुझी कीर्ती आहे बुवांची अक्कड गुडघ्यात आहे गुडघ्यात ही म्हणतात जोपर्यंत विश्व धरती आहे तोपर्यंत गणा तुझी कीर्ती आहे अय बुवा मी तर म्हणतो असं नाही चंद्र सूर्य असेपर्यंत या गणाची कीर्ती आज अमर आहे बुवा तुमच्या अंगात तोकडे आहे तुमच्या गणाची शेरपर्यंत तुम्ही सुधरा आणि बघ मोशी बुवा माझ्या बसी बाऱ्या करा माझा गण करते बुवा लक्ष असू द्या अरे गुणवर्णिता गणाचे त्या गणाची ऐकावी लीला अरे गुणवर्णिता गणाचे त्या गणाची ऐकावी लीला आणि त्या गणाचे माहेर मी सांगावे मला
लय बुवा तुम्ही बारे करताना शकणे मिरवता त्या गणाचं बुवा तुम्ही माहेरकडे सांगायचंय मला. अरे तिला खरं उत्तर म्हणेल मी खऱ्या गुरुचा चेहरा. तिला खरं उत्तर म्हणेल मी तुम्ही खऱ्या गुरुचा चेहरा. आणि प्रणाम कोटी कोटी माझे त्या आणि माझ्या लाडक्या गणाला. श्री काळेश्वरी ग्राम विकास मंडळ दयाळ मुंबई अध्यक्ष आणि अनंत महाडी सचिन दीपक यांच्याकडून सचिव दीपक जंगम 500 रुपये आणि सुरेश बिरवटकर प्रार्थनेसाठी 201 रुपया. अशीच लोककला देशभर पोचवा. निलेश यादव 201 रुपया. घाणेकर बुवांच्या आशीर्वादाने आमच्या घाण्याचं नाव रोशन करण्याचा आम्ही शिष्य मंडळी सर्व प्रयत्न करत आहोत. म्हणून गणगाते बुवा ए बडी बडी बोली धाबाय दसी खोली असं बोल चालत नाही योगेश बुवाकडे. रातो को जगाया नींद को उडाया. वा 2 दिवसानंतर आपली बहीण राखी बांधायला येणार आहे. तुमची बहीण ती सुद्धा माझी बहीण आहे. म्हणून तुमची बहीण माझी बहीण या समस्त रसिक प्रेक्षकांची बहीण आपल्याला राखी बांधायला येणार आहे. गणाला काय विनंती करतोय बुवा अभ्यास तो कराय. जब तक सूरज चांद रहेगा तब तक गणराज का नाम रहेगा. हा म्हणून म्हणतो नाटक करतो योगेश बुवाचा. आला गणपतीचा सण माझे आतुरलं हे मन. माझे ताई तू येईल घराला. ताई येणार घराला रक्षाबंधनाच्या या सणाला. अग येना तू राखी बांधायला. ऐक ना समाज प्रबोधन तू असं असावं. चला 1 2 3 4. रक्षाबंधनाच्या या सणाला माझ ताई तुराखी बांधायला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तुराखी बांधायला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तुराखी बांधायला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तुराखी बांधायला. दरवर्षाला वाट तुझी मी पाहतो. तसा गणपती देव घरी तो आपल्या येतो. गणपती देव घरी तो आपल्या येतो. तसा गणपती देव घरी तो आपल्या येतो. 1 वर्ष देव घरी येतो. आपली बहीण 1 वर्ष राखी बांधायला येतो. तो दिशेत गणामध्ये गातोय. हिंमत असेल ना म्हणजे पाटला या. दरवर्षाला वाट तुझी मी पाहतो. गणपती देव घरी तो आपल्या येतो. गणपती देव घरी तो आपल्या येतो. तसा गणपती देव घरी तो आपल्या येतो. या भक्त जनाला आशीर्वाद देतो. तसा तुला पाहुणी हर्ष मनाला होतो. ताई तसा तुला पाहुणी हर्ष मनाला होतो. तसा तुला पाहुणी हर्ष मनाला होतो. तसा पाठी राखा देव तशी तुझी साथ ठेव. तसा पाठी राखा देव तशी तुझी साथ ठेव. मी जपितो बंधू प्रेमाला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तू राखी बांधायला. रक्षाबंधनाच्या या सणाला अग येईन तू राखी बांधायला. रक्षाबंधनाच्या या सणाला
ताई तुझ्या पाठीला पाठ देऊन मी जन्माला आलोय आणि काय म्हणतोय नात आपलं जन्मांतरीत कसं गणाला प्रिय फूल जास्वंदीत गणाला प्रिय फूल जास्वंदीत कसं गणाला प्रिय फूल जास्वंदीत त्या आई वडिलांच्या फळा पुण्याईचा चरण पूजू विठ्ठल रखुमाईचा चरण पूजू विठ्ठल रखुमाईचा चरण पूजू विठ्ठल रखुमाईचा हो भक्त गणेशाचा तुझा भाऊ पिपाटीचा भक्त गणेशाचा तुझा भाऊ पिपाटीचा उभा राहून सांगी तो जनाला रक्षाबंधनाच्या या सणाला अगलीन तुला की बांधायला रक्षाबंधनाच्या या सणाला अगलीन तुला की बांधायला बंधनाच्या या सणाला अगलीन तुला की बांधायला रक्षाबंधनाच्या या सणाला अगलीन तुला की बांधायला हो माझ्या आतुरीला हे पण माझ्या गणपतीचा सण माझ्या आतुरीला हे पण माझी ताई तू येईल घराला रक्षाबंधनाच्या या सणाला अगं ये तुझी बांधायला रक्षाबंधनाच्या या सणाला अगं ये तुझी बांधायला रक्षाबंधनाच्या या सणाला अगं ये तुझी बांधायला रक्षाबंधनाच्या या सणाला अगं ये ना ताई राखी बांधायला साई माऊली प्रासादिक भजन मंडळ पर्यंत कल्याण 6:15ची गाडी संध्याकाळची यांच्याकडून 500 रुपये आले मंडळ गोवा खंदवा नक्कीच नितीन जुळे आणि आमचे मित्र शैलेश मालक यांच्याकडून 300 रुपये आले गोवा बघा 300 तर 400 नाही सांगत 300 सांगतोय पैसे दिलं पैसा आलं नाही गोवांच्या भाषेत पैसा आलं पैसे दिलं गोवा ए लाल टोपी ए लाल पोपट अक्षय का हा गवळण गवळण जल्ला झाला मगा मलाच बघा आता मला बघू द्या गोवा म्हणतात गवळणीमध्ये की आता अगं बाई कर जरा घाई माझ्या घाणेर गोवाची गवळण जी फेमस झाली त्याची चाल गायली सहा गोवानी चांगला कार्यक्रम केलाय गोवांचे कार्यक्रम नसतात वाकड्यात केल्यानंतर गोवा वाकड्या गोवा मी वाकड्याशी वाकडा चांगल्या मेढीला चांगला नेम काढतो वाकडी मेढ असेल व वाकडाच तुमचा आवाज स्वीकारतो की तुझी दादागिरी चालणार नाही चोऱ्या करतोय काय काय गोवा मला बोलून गवळणीमध्ये असो गोवांचं उत्तर देतोय की म्हणतात जरा लवकर लवकर बोलतोय लवकर लवकर बारी संपवायची हो 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 काय काळजी करू नका तुम्ही हो आता बाई कर जरा घाई अगं दे कानाला तुझी मला गाणेकर बुवा मला बसायला टाईम नाही मला उभ्या उभ्याला देशील काय या कॅसेटला माझ्या जीवनातला
पहिला आवाज गेला असेल कोरसला घाणेकर बुवांच्या माध्यमातून माझा आवाज अभिमान आहे बुवा मला त्या कॅसेटचा घाणेकर बुवांचा पहिली कॅसेट कोरस माझी आहे म्हणून म्हणतोय बुवा तुमच्याकडची काट देतोय म्हणताय काय प्रकार हाय तू हुशार आहे मग करतोस कशाला घाय अरे बांधून ठेवीन तुझे हातपाय सांग आता तू करशील काय तू मला बांधून ठेव नाही तर उकडाला काय पण कर मी तुझा दूध पिऊन जाणार ते पण 2 हातानं वडू हो गपचूप नाही तुझ्या समोर तुझ्या म्हाताऱ्या मावश्या जेवढ्या आल्या अक्षय दादा रेकॉर्डिंग चांगली करा कुठे गेलं ते आपले शिबे दादा कुठे गेले शिबे दादा माहित ना म्हाताऱ्या मावश्या आल्या त्यांचं केस पण गेले जवळ म्हणून बुवा माझे सवंगडी चांगले आहे सवंगड्याचा नाच करायचा नाही बारी हसून खेळून बुवा करतोय तुम्ही जरी लाल टोपी किती घातली दुसऱ्या बारी सांगायचंय तुमच्या टोपी खाली दडलंय काय नाही सांगितलं इथं समोर जायचं टोपी काढून दाखवायचं काय दडलंय ते अक्षय दादा समजनेवाला को इशारा काढी म्हणून म्हणतोय लपवू नका बुवा टोपी खाली आहे लपवू नका मी दाखवतोय काय बुवाचा फोटो बघावं कुठल्या ब्युटी पार्लरला गेलं होतं बुवाने फेस करून आणलं बघा आणि माझा फोटो बघा मी हाय तसाच मी आपला साधा माणूस माझे बारे होत नाही बुवा सांगतात बुवांचा बारे होतात बुवाकडे पैसा लय आहे ब्युटी पार्लरला बुवा गेलं बुवा आपला कुठला तो याप येतो रे तो चांगला यापचा काय तो म्हणतात तो यापनी बुवानी चेहरा रंगवून घेतली नाही पण बुवांच्या वर्णावर जाऊ नका हो बुवा लय साधा आहे त्यांच्या एक कानाखाली मारली ना दुसरा काल पुढे करतात गांधीजी हे गांधीजी उलट बोलणार गांधीजी हा आज मला तो बारीक चाकून चुकून केली नाही असती योगेश बुवा बोलतात काय अरे मी बोलणार तुरेवाला मर्द आहे आता म्हणतील बुवांच्या वाटावर मिशीन आहे अक्षयला रेकॉर्डिंग करून घ्या हा मेल घ्या शक्तीवाल्यांचा योगेश बुवांच्या वाटावर मिशीन आहे मला किती वेळा बोललोय मला घरात घेऊन जा दाखवतो मिशी काय असते उगा नाक बुवाचं बुवा माझं करायचं नाही हो म्हणून म्हणतो गवळण जातोय म्हणून बुवा तुमच्या गवळची काठ तशी आता बाई वाजवायचं नाही फक्त ऐकू द्या बुवा आज बुवाचा पारा चढलाय त्या कमी पडले आता बाथरूमला कमी पडले आता बाई असं लाजायचं नाही पसर आता बाई असं लाजायचं नाही आता घोटाळा होणार आणि तुझ्या घरात आल्यावर अगं तुझ्या घरात आल्यावर असं 2 हातात जमतायत ते त्याचं दूध मी पिणार हाय माठातला दूध वर टाकून शिक्क्यावरती तो दूध पिणार आणि पोटभर जाणार बुवा हवी तशी गोळ तुम्हाला कार्ड दिली आहे म्हणून आता बाई त्याला खाई आता बाई काढायचं नाही आता घोटाळा होणार हाय तुझ्या घरात येणार हाय तुझ्या घरात येणार हाय तुझं मी दाबून पिणार हाय तुझ्या घरात येणार हाय तुझं मी दाबून पिणार हाय चला या बुवा मागून माझ्या छेडून दे फटकन चल शेर कट करतो शेरो शायरी नको उगाच वेळ नको बघा बुवा नसीब कसे जाणकार आहेत माय माऊल्या बसलायत आता रातून त्यांचा कार्यक्रम पार पाडतोय बघा विषय सरळ आहे तुम्हाला गवळण ऐकून समजेल बुवांची गवळण आहे अगर राधाबाई वाजले तर 8 ग गाणीकर बुवा राधाबाई वाजले तर 8 ग दे बसाया हरीला पाठ ग आणि जरा पातळ सोडून वाढ ग तुझ्या हाताने कर माझं ताट ग आहे ना बुवा तीच बोलचा विषय माझ्या पद्धतीने कसा लिहिलाय बघा
भूक लागली मला ग राधे जेवू घालना अग भूक लागली मला ग राधे जेवू घालना अग तुझ्या सासूला चुकवून रोज मला तू देतेस ना लाडी गोडी लावून मला तू भेटाया येतेस ना लाडी गोडी लावून मला रोज मला भेटाया येतेस ना आणि हट्ट सोडेना दे लवकर देना अग पातळ सोडून कर माझं हातान ताटना तुझ्या सासूला चुकवून रोज मला तू देतेस ना लाडी गोडी लावून मला भेटाया येतेस ना राग नको धरू तू राधे समजून घे ना हट्ट सोडना लवकर देना पातळ सोडून कर्मत काढना हट्ट सोडना लवकर देना पातळ सोडून कर्मत काढना हो भूक लागली मला राधे जेवू घालना तुझ्या सासूला चुकवून रोज मला तू देतेस ना गाडी गोडी लावून मला भेटाया येतेस ना राग नको धरू तू राधे समजून घे ना हट्ट सोडना लवकर देना पातळ सोडून कर्मत काढना हट्ट सोडना लवकर देना पातळ सोडून कर्मत काढना अंतरा पुढे आहे दोन अंतराची नवरा असून तू माझ्यावर मरते माझ्या नावाने रोज झुरते तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा ती रंगते आणि माझ्या बासरीच्या बोल सांगते नको उभ्याने अगं बसून देना लाज सोडना घट्ट तुझ्या त्या मलाईची चव घेऊ देना राग नको धरू तू राधे अगं समजून घेना आणि हट्ट सोडना राधे लवकर देना पातळ सोडून कर माझं ताटना मलाच पातळ अजिबात खायचं नाही जे काय घट्ट घट्ट वाढशील ते तुझ्या हाताने ताट मला वाढायचंय आणि म्हणून आशिबा गोळेंचा विषय आहे या ठिकाणी दिवा नगरीमध्ये खास आपला कार्यक्रम जागृती नृत्याचा 10 तारीख संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी जागृत त्याचा आस्वाद घ्यायचा आहे अशी विनंती आयोजकांनी सारखे लक्ष लागलंय की बुवा मला संपवा नक्कीच बुवा प्रश्न आहे सुधाकर माऊलींना रंगमंचात बोलवतो प्रश्नाबद्दल त्या प्रश्नाची उलगडा करायचा आहे या लवकर बुवांचा विषय संदीप बुवांचा विषय आहे मी बाकी आता विश्लेषण करत नाही मंदोदर आणि बिभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला तर त्याचे नाव काय बुवांची टीप आहे मेघनाथ प्रहस्त अतिकाय अक्षय कुमार देवांतक नरांतक आणि ऋषिराम यातल्या 3 जी बाजू आहेत बुवांच्या अतिकाय अक्षय कुमार नरांतक ही उत्तरं आम्हीच दिलेली आहे
आणि बुवांनी ती आता बाजूमध्ये सोडलेली आहे. तर बुवा आता मी त्याचं जे उत्तर देतोय ते लक्षात असू द्या. तर त्यांचे नाव आहे मायावी आणि दुडुंबी. ही बुवा मी 2 नावं देतोय आणि ही दोन्ही उत्तरांचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहे. आज तुम्हाला खरोखर सांगतो बुवा, आज तुम्हाला पडायला बिलकुल संधी नाही. जर काय असेल ते खरं बोला, नाही तर खोटं ते खोटं बोला बुवा. परत आहे का, मायावी आणि दुडुंबी. हॅलो. त्याचप्रमाणे आता आमचा एक प्रश्न आहे बुवा, गेली अनेक वर्ष आम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारत आहे. तर तो प्रश्न असा आहे, प्रभू रामचंद्र यांनी एका बालकाला उपदेश दिला की तुझ्या मित्राला मदत करशील तर त्या बालकाचे नाव काय आहे. बुवा तुम्हाला टीप दिलेला आहे, हनुमंत भुंगा खार सांगू नये सुग्रीव जटायू. उत्तर आम्हाला ग्रंथाद्वारे असायला हवं. पान नंबर 51चा पुरावा आवश्यक आहे बुवा. जर योग्य उत्तर असेल तर आम्ही नक्की मान्य करू. बुवा थोडस तुम्हाला वाटतं का 15 मिनिटं पाहिजे, तुम्ही अर्धा तास घ्या बुवा. मला 5 होते तरी बुवा बस झालं. या ठिकाणी बक्षीस आलंय संगमेश्वर गावचे आमचे सुप्रसिद्ध आयोजक प्रदीप गुरव यांनी योगेश बुवा जिपेवर 500 रुपये दिलेत. की त्यांचं असं म्हणणं आहे की बुवा तुमचं पद असेल ते तुम्ही जरूर गा, पण घाणेकर बुवाचं जे गाणं आहे श्रावण बाळाचं ते तुम्ही गायचं आहे. ते या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत, त्याच पुण्यामध्ये आहेत, ते आयुष्यात म्हणून ते गाणं गातोय बुवा. श्रावण कथा तुम्हाला श्रावण बाळ माझा जातो काशीला, बाळ जातो काशीला. श्रावण बाळ माझा जातो काशीला, बाळ जातो काशीला. माया पित्याची कावड घेऊन खांद्याला श्रावण बाळ माझा जातो काशीला, बाळ जातो काशीला. आंधळे बिचारे आई बाप रडती अति दुःखाने ताहू मग फोडती अति दुःखाने ताहो मग फोडती. माया पित्याला घेऊन निघाला धावत गेला बाळ त्याच पावली. धावत गेला बाळ त्याच पावली. चालून चालून त्याचा जीव दमला. श्रावण बाळ माझा जातो काशीला, बाळ जातो काशीला. दादा तुम्ही लाईव्ह बघत आहात, मला माहिती आहे जे होतं ते गायलंय. जास्त तुम्ही काय घाणेकर बुवा नाही आहे, परंतु बोललात की तुमच्या आवाज नाही गाणं ऐकायचं म्हणून गायलं. चला बारी संपवतोय. पूर्ण शुभेच्छा.
मंडळाच्या वतीनं